तर बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांनी वनाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। यावेळी त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांमध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती दिली आहे। तसंच एआयच्या माध्यमातून काही कॅमेरे लावले जाणार आहेत, तर वनताराला सुद्धा काही बिबटे दिले जाणार आहेत। याबाबतच्या हालचाली सुरू असल्याचं मंत्री गणेश नाईकांनी म्हटलं आहे। बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती देखील गणेश नाईकांनी दिली आहे। चांगल्या पद्धतीने त्यांना जर विनंती केली ते 200, 400, 500 बिबटे पण ठेवतील। आता वन विभागामधून केंद्र सरकारच्या मधून अंतिम टप्प्यामध्ये ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याकरता हालचाल झालेली आहे आणि एक 10-12 दिवसांमध्ये तो आदेश येईल। त्याच्यानंतर वनताऱ्यामध्ये पाठवले जातील। आफ्रिकन देशांमध्ये चित्ते आहेत, सिंह आहेत, तर बिबटे नाहीत, त्यांच्याकडून सुद्धा मागणी आलेली आहे। अन्य राज्यांमध्ये काही घटकांनी मागणी केलेली आहे। केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागामधून संतती नियमन जसं आपलं म्हणजे प्रजनन नियंत्रण ती परवानगी मिळालेली आहे। नसबंदीची परवानगी हो, नसबंदीची परवानगी मिळालेली आहे। त्याने जी संख्या दिलेली आहे फक्त या जुन्नर विभागाकरता दिली, ती सरसगट ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होईल त्या ठिकाणी द्यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।